नमस्कार मित्रांनो, ज्ञानराधा मल्टीस्टेट, द कुटे ग्रुप, तिरुमाला ऑइल या संबंधित आपल्याला आता सध्या कुठलीही अपडेट मिळत नाही आहे. याबाबतच एक महत्त्वाची अशी अपडेट मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे, सुरेश कुटे हे गेल्या जवळपास 8 ते 10 दिवसापासून पोलीस कोठडीमध्ये आहे. त्यांना 21 तारखेला त्यांना जामीन मिळून ते बाहेर येणार होते आणि सर्व जे ठेवीदार वर्ग आहेत, द ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील जे सर्व ठेवीदार वर्ग आहे त्यांना ते सांगणार होते की नेमकं पेमेंट जे 30 तारखेला ते रिलीज करणार होते त्याबाबतचं समोरचं सविस्तर स्पष्टीकरण काय आहे हे त्यांच्याकडून सर्व ठेवीदारांना जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली होती. अशामध्येच सुरेश कुटे यांची जी पोलीस कोठडी आहे त्यामध्ये आता परत एकदा वाढ झालेली आहे. त्यांना 21 जूनला सुटका होणार होती, पण त्यांना अद्यापही सुटका झालेली नाही आणि त्यांची जी 3 दिवसाची पोलीस कोठडी आहे त्यामध्ये आता अशामध्ये वाढ झालेली आहे. यामध्येच त्यांच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये 51 पेक्षा जास्त शाखा असून जवळपास 2000 कोटी रुपयापेक्षा जास्त, जे 2700 कोटी रुपये किंवा 2000 कोटी रुपये म्हणता येईल त्यापेक्षा जास्त ठेवी ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये आहेत. त्यानंतर आपण जर कुटे ग्रुपचा विचार केला, द कुटे ग्रुपमधील जे व्हेंडर होते, जे ठेवीदार वर्ग होते, ज्यांनी ज्या व्हेंडर लोकांनी ज्यामध्ये कुटे ग्रुपमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट केलेली होती, त्यांचा फंड त्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला होता, ते सर्व जे व्हेंडर आहेत, जे ठेवीदार वर्ग आहेत, तो सुद्धा कुटे ग्रुप असेल किंवा सुरेश कुटे असेल किंवा ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल, यांना सध्या त्रस्त झालेला आहे. सुरेश कुटे हे जवळपास गेले आपल्याला मागील 6 ते 7 महिन्यापासून फक्त तारीख पे तारीख असंच देत आहेत. त्यांनी बऱ्याच वेळेस जनतेसमोर येऊन नमस्कार करून फक्त तारीखवर तारीख वाढून घेतली. यापेक्षा जास्त त्यांनी आणखी काहीही केलेलं नाही. आता अशामध्येच मागे 8 दिवसा अगोदर ज्ञानराधा मल्टीस्टेटचे एक पत्र आपल्याला सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत होते. त्या पत्राबाबतचा सुद्धा आम्ही तपास करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी सांगितलं असं की ही सर्व जी माहिती आहे ती वरिष्ठांनी गोपनीय ठेवलेली आहे. अशामध्येच त्यांनाही आणखी पूर्णपणे ठामपणे स्पष्टीकरण नाही आहे की नेमकं समोरची प्रोसेस काय असणार आहे, फंड ठेवीदारांना कसे मिळणार आहे, 30 तारखेला RTGS सुरू होणार आहेत किंवा नाही होणार आहेत, याबाबतचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं. अशामध्येच परत एक न्यूज अशी समोर आलेली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटचे जे चेअरमन होते सुरेश कुटे यांच्या कोठडीमधील मुक्काम आणखी वाढलाय. शुक्रवारी न्यायालयाने कुटेंना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर यांना घरी नजरकैदेत राहून काम करण्यासाठी त्यांनी अर्ज केलेला होता, परंतु तो अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. दरम्यान सुरेश कुटे यांच्यावर सातत्याने गुन्हे दाखल होत आहेत. सुरुवातीला त्यांना माजलगाव न्यायालयाने कोठडी सुनावली होती. त्यानंतर बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले होते. दिनांक 21 जून रोजी त्यांची कोठडी संपल्याने पोलिसांनी पुन्हा शुक्रवारी कुटेंना न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना आणखी 3 दिवसाची कोठडी जी आहे ती वाढवली. अशामध्येच महाराष्ट्रभरातील, जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रभरातील जे पूर्ण ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील जे ठेवीदार वर्ग आहे त्यांचं याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे की नेमकं सुरेश कुटे यांची सुटका कधी होईल, ते जनतेसमोर कधी येतील, लाईव्ह येऊन म्हणता येईल किंवा त्यांची शाखा कधी सुरू होतील. याबाबत तरी अद्यापही जे सर्व ठेवीदार वर्ग आहे त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण दिसत आहे आणि त्यांना कुठेतरी कन्फर्म वाटत नाही की आपल्या ठेवी परत मिळतील का नाही मिळणार, आणि मिळतील तर कशा मिळतील. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. जर ज्ञानराधा मल्टीस्टेट किंवा द कुटे ग्रुप किंवा तिरुमाला ऑइल यांच्या संबंधित जर कुठली नवीन माहिती आली किंवा नवीन अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करत राहील. धन्यवाद.